नमस्कार मंडळी. अजून एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. गेल्या हप्त्यात आपण बघितलेलं आहे की निफ्टीच्या इम्पॉर्टन्स लेवल्स आणि निफ्टीबद्दल थोडीशी आपण माहिती घेतलेली. आणि ह्या वीकमध्ये तुम्ही पाहू शकता की येणारा वीक आपल्यासाठी कसा असेल आणि नवीन वर्ष पण चालू होतं आहे. त्यामुळे मार्केटमध्ये कशा काय लेवल्स काम करतील आणि कोणत्या लेवल्स इम्पॉर्टन्स असतील आणि कोणत्या लेवलला आपण इम्पॉर्टन्स देऊ शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जसं लास्ट टाइम मी ज्या लेवल दिलेल्या त्या एकदम डॉट टू डॉट काम केलेल्या आणि ह्या वीकमध्ये पण आपण त्याच प्रकारे काम करणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकता की हा जो झोन आहे, ह्या जी लेवल आहेत ते आपल्यासाठी एकदम फ्लॅट लेवल असेल. मार्केट ह्यामध्ये कुठेही ओपन झालं तर ते आपल्यासाठी फ्लॅट असेल. आणि जर ह्या लेवलमध्ये कुठेही ओपन झालं आणि जर अपसाईडला ही लेवल ब्रेक केली तर आपण अपसाईडचा विचार करू शकतो. आणि जर इथून जर ही लेवल ब्रेक केली तर आपण डाऊन साईडचा विचार करू शकतो इथे. त्याच प्रकारे तुम्ही पाहू शकता, जर मार्केट ह्या लेवलच्या बाहेर जर ओपन झालं कुठेही तर आपल्यासाठी म्हणजे ट्रेड करण्यासाठी थोडासा पेशन्स ठेवावा लागेल, कारण की आपल्या लेवलच्या बाहेर आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकता की इथे एक रेजिस्टन्स असेल. मग इथे ओपन झाल्याच्या नंतर जर इथे ह्या रेजिस्टन्सला जर मार्केटने रिॲक्ट केलं आणि इथूनच जर मार्केट खाली आलं तर आपण डाऊन साईडचा विचार करू शकतो. पण आपल्यासाठी टार्गेट मोठे नसणार, त्यामुळे आपण ह्याच लेवलचा, ही जी लेवल आहे ना ते ह्याच लेवलचा आपण वेट करू शकतो. आणि जर मार्केट इथे आलं आणि इथून काय बाउन्स घेतला तर अपसाईडचा विचार करू शकतो. आणि जर ही लेवल जर मार्केटने ब्रेक केली तर आपण इथून डाऊन साईडचा विचार करू शकतो. टार्गेट 1 आपल्यासाठी ही असेल आणि टार्गेट 2 आपल्यासाठी ही लेवल असेल. आणि अपसाईडचा विचार कराल तर मेन तर ही लेवल आहे. ह्याच्यावरती मार्केटने ब्रेकआउट दिला तर आपल्यासाठी पहिलं टार्गेट हे असेल. इथूनच बघा, प्रिव्हियसला पण इथूनच मार्केटने रिजेक्शन फेस केलेला आणि हा झोन आपल्यासाठी भरपूर इम्पॉर्टंट ठरेल. ह्याच्यावरती गेला तरच मार्केट अपसाईडला चांगली रॅली देऊ शकतो. ते कोणती लेवल आहे तर ती आहे ती 26,300ची लेवल. 26,300ची लेवल मार्केटसाठी एकदम क्रुशियल झोन आहे. तिथून सेलर्स खूप अग्रेसिव्ह आहेत आणि तिथूनच मार्केट खाली येतं आहे. त्यामुळे 26,300च्या वरती जोपर्यंत मार्केट सस्टेन होत नाही तोपर्यंत आपल्यासाठी अपसाईडला जास्त मोठे टार्गेट भेटत नाही. आणि त्याचबरोबर जर तुम्ही जर एक बघितलं तर निफ्टीसाठी म्हणजे एक, हां, 26,250 ते 26,750 हा पूर्ण एक ऑलाटाईल झोन आहे. इथे खूप टाईम करेक्शन करत आहे. आणि जेवढ्या ह्या झोनमध्ये प्राईस करेक्शन होईल आणि त्याच्यानंतर जर आपल्यासाठी शार्प मोमेंट आला तर आपल्यासाठी तो एक ट्रू ब्रेकआउट बोलू शकतो. त्यासाठी मग थोडा वेट करू शकतो, पेशन्स करू शकतो. आपल्या ज्या लेवल्स आहेत इम्पॉर्टन्स लेवल त्यावरती आपण काम करू शकतो. त्याचबरोबर जर बँक निफ्टीमध्ये जर बघाल, त्याचबरोबर जर बँक निफ्टीच्या लेवल्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतील, कोणत्या लेवल्स इम्पॉर्टंट असतील त्या बघाल तर बँक निफ्टी तुम्ही बघाल तर आता एक सध्या ह्या झोनमध्ये मार्केट कन्सॉलिडेट आहे. इथूनच मार्केट एक चांगला टाईम करेक्शन करत आहे. तुम्ही जर इथे बघाल तर इथे एक प्रिव्हियस फुल म्हणजे मार्केटमध्ये एवढं व्हॉलेटिलिटी नाही आहे की मार्केट चांगले मुवमेंट देईल. एक साईडवेज मार्केट आता सध्या चाललं आहे, ते साईडवेज मार्केट आहे. गॅपअप ओपन होऊन तिथेच जर इथे गॅपअप ओपन झालं तर मार्केट तीच लेवल आपल्यासाठी म्हणजे ट्रेडिंगची ऑपॉर्च्युनिटीज नाही आहे. जे रिटेल इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्यासाठी मार्केट आहेच नाही मी तर बोलू शकतो. कारण की गॅपअप ओपन होऊन जो प्रिव्हियस ज्यांनी पोझिशन बनवलेला आहे त्यांच्यासाठी तो फायदेशीर आहे. पण आपण डे ट्रेडिंग करतो त्यामुळे आपल्याकडे त्या पोझिशन्स नसतात किंवा त्या आपण पोझिशन पुढे घेऊन जात नाही. कारण की मार्केट कधी कोणते काही करेल ते आपण सांगू शकत नाही. त्यामुळे एक रिटेल इन्व्हेस्टर जो असतो तो नेहमी डे ट्रेडिंगच प्रेफर करतो.
मग तुम्ही इथे पाहू शकता की बँक निफ्टीसाठी हा जो झोन आहे तो माझ्यासाठी एक फ्लॅट झोन आहे. मार्केट इथे कुठेही ओपन झालं तर एक चांगलीच गोष्ट आहे. त्याच्यानंतर बघाल तर ह्या झोनमध्ये कुठेही मार्केट ओपन झालं आणि जर अपसाईडचा ब्रेकआउट दिला तर ह्याच्यानंतर आपण हा जो झोन आहे प्रिवियस, तुम्ही इथे पाहू शकता की प्रिवियस पण या झोनवरून एक चांगली शार्प सेलिंग आलेली, वापस वरती जाण्याचा प्रयत्न केलेला, त्याच्या नियर बाय गेलेला पण मार्केट तिथूनच एक साईडवेज झोन तयार झालेला, शेवटी इथे ब्रेकआउट दिलेला पण त्याच झोनमधून मार्केट वापस सेलर्स ॲग्रेसिव्ह झाले आणि तिथूनच मार्केटला खाली घेऊन आले. तर ह्या लेवल्स खूप इम्पॉर्टन्स आहेत. आणि हा झोन कोणता आहे ते तुम्हाला मी सांगतो. 49,550 ते 49,450, 450 ते 550, म्हणजे हा 100 पॉईंटचा झोन आहे ना, तो एकदम क्रुशियल आहे. तिथूनच सेलर्स एवढे ॲग्रेसिव्ह आहेत की झोनच्या बाहेर मार्केटला जाऊनच देत नाहीत. म्हणून जर इथून आपल्याला ह्या लेवलपर्यंत टार्गेट भेटत असेल तर ते घ्या आणि इथे बुक करा. जास्त मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी नाही आहे, त्यामुळे जास्त टार्गेट भेटणारच नाही. म्हणून ह्या लेवल खूप इम्पॉर्टंट आहे. ह्या लेवलवरती सेलर्स ॲग्रेसिव्ह आहेत. जेवढे आपल्याला भेटले ते घ्या आणि ह्या लेवलच्या आसपास निघून जा. आणि दुसरं म्हणजे जर मार्केटने गॅप डाऊन इथे फ्लॅट रेंजमध्ये ओपन होऊन जर ही लेवल ब्रेक झाली तर आपल्याला इथे तुम्ही पाहू शकता की हा पूर्ण एक सपोर्ट झोन असेल. आपल्यासाठी हा सपोर्ट झोन काम करेल. आणि जेव्हा पण इथून आपल्याला एक चांगला ब्रेकआउट किंवा एक अपसाईडचा सिनेरिओ इथे दिसला एकदम लो, बाय ॲट लो, तर एक चांगला ट्रेड आपल्यासाठी इनिशिएट होऊ शकतो. आणि टार्गेट तर आपल्यासाठी वरती आहेत. जो 59,500ची लेवल आपल्यासाठी आहेच. आणि जर हा इम्पॉर्टंट झोन जर ब्रेक झाला तर खाली टार्गेट आहे 58,600, तर तुम्ही पाहू शकता. आणि हाही झोन ब्रेक झाला 58,600, एक मिनिट, तर त्याच्यानंतर आपल्यासाठी मग मोठा लेवल आहे तो खाली इथे पाहू शकता 58,300ची लेवल आहे. त्यामध्ये तुम्ही एक ह्याचा जर मिडल पॉईंट घेतला तर इथे कुठेतरी येतात, तो एक आपल्यासाठी इम्पॉर्टंट झोन असेल. तर ह्या लेवल्स आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतील. आणि जर मार्केट ह्याच्यावरती 59,500च्या वरती जर मार्केट सस्टेन झालं तर येणाऱ्या दिवसात 59,800 ते 900चे टार्गेट आपल्याला भेटतील. मग ह्या आपल्यासाठी इम्पॉर्टन्स लेवल्स असतील बँक निफ्टीसाठी. त्या सर्वांनी मार्क करा आणि पेशन्सली वेट करा. सध्या मार्केट हे मोस्ट ऑफ दी गॅप अप आणि गॅप डाऊन ओपन होऊन तिथेच मार्केट साईडवेज होत आहे. त्यामुळे खूप रिटेल इन्व्हेस्टरसाठी खूप टफ सिच्युएशन आहे. आणि ह्यात आपलं कॅपिटल्स वाचवण्याचा प्रयत्न करा. मार्केट 365 डेज चालूच असतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.